वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणा नगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 9421 26 19 92। कोल्हापुरात मध्यरात्री चंदनाची 2 झाडं गायब। 4 दिवस उलटले तरी पोलिसांकडून गुन्हा नोंद नाही, नागरिकांमध्ये तीव्र संताप। कोल्हापूर शहरातील बँक शिपाई कॉलनी, कळंबा रोड परिसरात अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी 2 महागडी चंदनाची झाडं चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र घटनेला 4 दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यानं परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलैच्या मध्यरात्री 2:15 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँक शिपाई कॉलनीतील कोडेकर यांच्या हद्दीतील 1 आणि पालकर यांच्या घरासमोरील रस्त्यावरील 1 अशी 2 चंदनाची झाडं तोडून पळवून नेली। सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तातडीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी पंचनामा केला। परिसरातील CCTV फुटेजही ताब्यात घेतलं। मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे 4 दिवस उलटूनही या प्रकरणात अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। पोलिसांच्या या संथ कारभारामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करून घेतला, तसेच तक्रारदारांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सहकार्य केलं। याबाबत पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे। शहर परिसरातून मौल्यवान चंदनाची झाडं चोरीला जात असताना आणि पोलीस गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। आता या प्रकरणी चंदन चोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, 4 दिवस गुन्हा नोंद न करणाऱ्या दोषी पोलिसांवरती कारवाई करावी आणि परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी करत जर भर वस्तीतील चंदनाची झाडं तोडली जात असतील तर जंगलात काय परिस्थिती असेल असा सवालही स्थानिक नागरिकांनी केलाय। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।